निघालेलो आहोत आता बारडला. आमचा सगळा परिवार आहे. हे मागे बघा सगळेजण आहेत. अपूला आता मळकणं चालू झालेलं आहे. गाडीत बसलं की तिचा एकच प्रॉब्लेम असतो, ह्या सोनूला पण. आता आम्ही सगळ्यांनी असं छान आवरून निघालेलो आहोत. तर हिचं म्हणणं आहे की एवढा नट्टापट्टा करून देवीला काय जायचं, पण हिला काय माहिती इकडं काय फिरायला मूवीला जाताना नट्टापट्टा करत नसतात. देवी पण आपल्याला बघते म्हणून आपल्याला छान नट्टापट्टा करून जावं लागतो. पण ते आजकालच्या पोरींना नाही कळायचं. हे त्यांना फक्त फिरायला जायलाच नट्टापट्टा. ही बघा ना कशी आली, वाटायला का देवीला चालली नाही, तिला काही कळत नसते. देवीला छान नटापट्टा करूनच जायचं असते. बघा माझा नवरा पण सूट बीट सगळं. पिक्चरला नेलं तर कोणी पण जाते, पण देवीला पण नटून गेलं पाहिजे, तेव्हा देवी प्रसन्न होते. आपण आता खूप फुल मेकअप केलेला आहे. कुठे आहे अप्पू? पूनम, अप्पू हे सगळे मागे. अजून एक नंदबाई आमच्या छोट्या येणार आहेत वसमतून, मग त्यांना अजून घेतल्यावर अजून ऍड करते व्हिडिओ मध्ये. आता मागे होती, समोर आली रडू तिला मळमळ करायले आणि सोनूला मारून आली येताना. सोनूची हेअरस्टाईल सगळी बिघडून आली. सारखं यांचे भांडणं इकडं पण चालू झालेले आहेत. बापरे बापरे बापरे, लायकीच्या नाही राहिल्या का तुम्ही बाहेर आणायच्या? गाडी घर नाही. वसमत मध्ये आलेलो आहोत. आता छोट्या ननंदबाई बसत आहेत, त्यांच्या सुनबाई आणि ननंदबाई, दोन छोटे छोटे बच्चे. मम्मी सई बसा, चला लवकर बसा. आम्ही बारडमध्ये पोहोचलो. नंतर आम्ही शीतला देवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीतून मध्ये गेलो. मध्ये खूप छान वातावरण झालं होतं, म्हणजे असं भक्तिमय वातावरण वाटू लागलं. लोक आंब्याचे लिंबाचे डहाळे हातात घेऊन जात होते आणि समोर सर्व दुकानवाले आमच्या दुकानात या आमच्या दुकानात या असा आग्रह करत होते. पण दरवर्षी आम्ही ज्या दुकानात जातो ते म्हणजे आमच्या पाहुण्यांचं दुकान. दरवर्षी आम्ही न चुकता त्याच दुकानामध्ये थांबतो आणि शेवटी आम्ही त्या दुकानात पोहोचलो. मग नंतर आम्ही सोबत जे साहित्य नेलं होतं, दिवे, आरत्या, फळं, घुगऱ्या वगैरे असं सर्व पुरणपोळीचा सर्व सुवासिनींचा स्वयंपाक होता. मग आम्ही देवीला नेलेले ते ताट काढले. ताट काढल्याच्या नंतर त्याच दुकानातून आम्ही सर्व देवीचं साहित्य म्हणजे मोड, डोळे, हात, पाय, गुडघे असे सर्व आजारांवर तिथे चांदीच्या वस्तू मिळतात, त्या देवीला वाहिल्याने मला आपले आजार बरे होतात अशी मान्यता आहे. नंतर आम्ही देवीला खण, नारळ म्हणजे असं साडी वगैरे सर्व त्याच दुकानातून घेतलं, हळदी कुंकू फुलं वगैरे. नंतर आम्ही देवीकडे जायला निघालो. देवीकडे मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर इतकं वातावरण भक्तिमय झालं होतं. सगळीकडे गर्दीच गर्दी, कारण हे उन्हाळ्याचे दिवस. चैत्र महिन्यानंतर इथे 2-3 महिने खूप गर्दी असते आणि तिथे गेल्याच्या नंतर बरेचसे लोक होते. काही देवकर ते असे म्हणतात ते होते. खूप बायकांच्या अंगामध्ये देवी येत होती अशी तिथे मान्यता आहे. खूप बायका माणसं अशी खूप गर्दी होती. मग आम्ही मंदिरामध्ये देवीचा प्रवेश केला आणि नंतर तिथे पुजारी आमच्या म्हणजे यांच्या आत्याचा मुलगा पुजारी असल्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं निवांतपणे. नंतर देवीच्या पाठीमागे प्रदक्षिणा घातल्यानंतर आम्ही देवीला नारळ फोडला, पण तो पावन झाला. नंतर तिथे अशी मान्यता आहे की देवीच्या दर्शनानंतर देवीच्या समोर आपण नेलेले दिवे आरत्या पाजळायच्या. नंतर आम्ही ननंदबाई, जाऊबाई आणि सर्वांनी आरत्या पाजळल्या आणि आरती केली. खूप छान असं दर्शन झालं. नंतर अशी मान्यता आहे की देवीचं मुख्य ठिकाण म्हणजे तिचा उगम एका विहिरीतून झालेला आहे. ती विहीर मंदिराच्या एकदम मागच्या साईडला आहे. मग आम्ही त्या विहिरीजवळ जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर लगेच एका झाडाच्या खाली खोकला माता असे बऱ्याचशा देव्या तिथे आहेत. आम्ही सर्व देवींचे दर्शन घेतले आणि तिथून आम्ही आमच्या घेतलेल्या दुकानामध्ये आलो. तिथे आल्यानंतर आम्ही सर्व सुवासिनी जमा केल्या, त्यांना जेवू घातलं आणि असा आमचा सुवासिनींचा कार्यक्रम पार पडला. नंतर आम्ही दोघे आमच्या जवळच असलेल्या शेतामध्ये गेलो. दरवर्षी त्याच शेतामध्ये जातो आणि यावेळेस तिथे ज्वारी लावलेली होती. दरवर्षी केळी, ऊस असं असतं. इतकं छान वाटलं शेतात जाऊन, पण ते शेत जवळच असल्यामुळं थोडी अस्वच्छताही होती. मग आम्ही गाडीत बसून निघालो. सगळ्यांना दिवसभराचा
खूप थकून गेले होते. नंतर रस्त्यात आम्ही एका ठिकाणी हॉटेलवर थांबलो आणि तिथे सर्वांनी चहा घेतला. तिथून निघालो आम्ही नांदेडकडे. तिथे रस्त्यातच दाभड हे गाव म्हणजे सत्य गणपती आहे. तिथं आम्ही सत्य गणपतीचंही दर्शन घेतलं. तिथेही खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. त्याच्या पाठीमागे चिंतामणी गणपती आहे, तिथलं पण आम्ही दर्शन घेतलं. असा हा आमचा प्रवास झाला. ननंदबाई आलेल्या होत्या वसमतहून, मग आम्ही त्यांना वसमतमध्ये सोडलं. त्यांना माझ्यासोबत बरेचसे व्हिडिओ करायचे होते, पण वेळेअभावी काही करणं झाले नाही. खूप एन्जॉय केला आणि असा हा आमचा पूर्ण बारड टूर सक्सेस झाला.